त्या सुराला रंजतीची अवस्था प्राप्त करून द्यायची झाली म्हणजे तुम्ही त्या सुराला कुठेतरी त्याच्या नैसर्गिक अवस्थेपासून त्याची अवस्था बदलायचा प्रयत्न करत असतात. सूर तोच असतो पण त्याची अवस्था बदलत असतात म्हणजेच त्याला तुम्ही कुठला तरी आघात देता. त्या सुराला आघात दिल्याशिवाय तो सूर सूर आहे किंवा तो सूर रंजक आहे हे करताच येत नाही. हे जसं तुम्ही एक साधा नुसता सा लावला, सा किती वेळ लावा, अतिशय सुरेल लावा, बराच वेळ लावा, अगदी दमसास वगैरे हे शब्द पुढे जे येतात संगीताच्या प्रांतातले ते सगळे घ्या म्हणा आणि नुसता एकच एक सूर लावा, भरपूर सुरेल लावा, तंबोऱ्याच्या साथीत लावा. तो एकटा सूर काहीही परिणाम करत नसतो पण तो एकटा सूर परिणाम जरूर करतो. केव्हा करतो? जेव्हा त्या सुराला एखादा आघात मिळतो. आघात याचाच अर्थ ही त्या सुराला प्राप्त झालेली आहे. तेवढ्या सुरापुढे सा काही होत नाही पण वगैरे हे जे काही होत असतं माणसाचं म्हणजे त्याच एका सुराला इतक्या अवस्था तुम्ही जेव्हा प्राप्त करून देता म्हणजे लयशी त्याचं नातं जोडत जाता तेव्हा त्या सुराला अर्थ प्राप्त होतो. म्हणजे सूर आणि लय मिळून तिथे काहीतरी एक तिसरी गोष्ट जन्माला येते आणि त्या तिसऱ्या गोष्टीतच आपण बाकीचं विश्व शोधायला जातो. नुसत्या सुराने काहीही घडत नाही. साधं तुम्ही अगदी एखादं वचन जरी घेतलं, उपनिषदातलं एखादं सूक्त घेतलं किंवा गीतेतल्या पाठातला एखादा श्लोक जरी घेतला, छंदबद्धच असल्या कारणाने म्हणजे तो लयबद्ध आहे, तो लयबद्ध आहे, छंदबद्ध आहे, छंदाला लय आहे आणि त्यामुळं ते सुसह्य होतं. त्याला माणूस गाणं म्हणतो. आता आपण अगदी सुरुवातीपासून जरी विचार केला की सा रे दोन सूर घेतले समजा, म्हणजे मी माझ्या अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय की 5 श्रुतिक 3 श्रुतिक वगैरे हे शब्द मी मुद्दाम वापरत नाही. की सा म्हटल्यानंतर साच्या मागे आणि साच्या पुढे काहीतरी निश्चित आहे म्हणून तो सा आहे एवढं सिद्ध झाल्यानंतर त्याशिवाय सा सिद्ध होत नाही. त्याच्या मागे काहीतरी आहे, सूर आहे कुठला तरी, पुढे सुद्धा काहीतरी सूर आहे किंवा त्याला वाट आहे जायला. हा सूर असा सिद्ध झाल्यानंतर याला तुम्ही फक्त सा रे किंवा सा रे सा नी नी सा रे रे सा असं एक आवर्त ज्यावेळी तयार होतो तुमचं. आता आवर्त वगैरे शब्द आपण म्हणू मग तो ना 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 एवढं जरी तुम्ही घेतलं आणि निसर्गातून घेतलाय माणसा, एवढे जरी सूर घेतले तरी या सुराचं उच्चारण निश्चित एका विशिष्ट लयीत होतच असते. ही लय कुठली हा भाग वेगळा. लय याचा अर्थ अगदी साधा आहे. तुम्ही या खोलीतून या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत जाता जो अवकाश तुम्हाला लागतो त्याला लय म्हणतात. तुम्ही द्रुत गतीने जा, मंद गतीने जा, कुठल्याही गतीने जा, 1 आणि 2 टोकं गाठायला जो मधला अवकाश आहे त्याला लय म्हणतात. ही साधी सोपी माझी लयीची व्याख्या आहे. 1 2 1 2 याच्यामध्ये 1 2 1 2 हे जे फ्रॅक्शन्स आहेत या फ्रॅक्शन्स आहेत मराठीत काय म्हणतात मला
कल्पना नाही किंवा मला शब्द सगळ्याच आठवत नाही. हे जे अंतर आहे एक आणि दोन याच, हे तुम्ही किती प्रमाणात ठेवता, ते जे प्रमाण आहे किंवा तो जो अवकाश आहे त्याला लय म्हणतात. आणि ही लय सतत चालू ठेवता येते असं मी म्हणत नाही हा, की ठेवता येते. कारण गाण्याशी संबंधित असलेला लय हा शब्द असल्या कारणाने मी तसं म्हणतो. माणसाच्या अंगात लय असले वगैरे म्हणणं वगैरे ते ठीक आहे, त्याचा संगीताशी काहीही संबंध नाही. माणसाच्या अंगातली लय किंवा तुमच्या मात्रांचं, तुमच्या बीट्सचं जे एकंदरीत चलन आहे त्याचा गाण्याशी काहीही संबंध नाही. एखादा विषय एखाद्या माणसाला समजतो, एखाद्याला थोडासा कठीण जरी असला तरी समजतो आणि एखाद्याला अजिबात समजत नाही. त्या ज्या अवस्थात त्याच माणसाला लयचं आकलन होतं किंवा लय त्याला समजते, थोड्या कष्टाने समजते आणि अजिबात समजत नाही. त्या तीनच अवस्था गाण्यामध्ये लय या गोष्टीच्या आहेत माणसाच्या बाबतीत. आपण उगाच म्हणतो अंगभूत लय ना, मग तसं काही नसतं. अंगभूत लय ही इतकी स्टेडी आहे, इतकी प्रमाणबद्ध आहे की तिच्यामध्ये लयकारी करायचा जर चुकून निसर्गाने प्रयत्न केला तर माणसाची अवस्था विचित्र होती. त्यातला एक दिवस जरी चुकला तरी त्या माणसाला जास्तीत जास्त इंटेन्सिव्ह केअरमध्ये नेऊन ठेवावं लागतं असं डॉक्टर्स सांगू शकते. म्हणून त्या लयीचा, या गाण्याच्या लयीशी सुतराम संबंध नसतो. अंगभूत लय याचा अर्थ या माणसाला लय समजली, याला लय कळते. एक आणि दोन याच्या मधला अंतर या माणसाला, त्या अंतराचं आकलन झालेलं आहे एवढाच असतो गाण्यापुरता. त्या पलीकडे त्याला तसा अर्थ काहीही नाही. समजली, कष्टसाध्य आहे आणि समजत नाही. माझे एक मित्र होते, त्यांना भरपूर गाणी पाठ असत. नावनिर्देश केला तसा काहीच हरकत नाही. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे माझे फार चांगले मित्र होते. आता आपण सगळे जाणतातच त्यांना. कविता, संस्कृत श्लोक, नाटकातली गाणी इतकी उदंड येत असत, तोंडपाठ होती खडाखड म्हणून दाखवायची. पण काय विषाद आहे की चुकूनही त्यातली एकही गोष्ट तालात येईल किंवा जाईल असेल अशी त्यांची अवस्था होती. बिघडत नाही, काही बिघडत नाही त्याच्यात. त्यामुळे ते गाणं व्यवस्थित म्हणून दाखवायचे. शेजारी बसलेल्या माणसाला म्हणायचे, काल कळला ना तुम्हाला? इतके ते त्या बाबतीतही निरपेक्ष होते. याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला गाणं येऊ शकतं, नाही असं नाही, पण ते लयीतच असेल असंही काही सांगता येत नाही. आणि लय सगळ्यात सोप्यात सोपी लय ही एक आणि दोन एवढ्या दोनच मात्रांपुरती. मात्रा याचा अर्थ एक स्टार्टिंग पॉइंट, आरंभ बिंदू, आणि दुसरा त्याचं डेस्टिनेशन म्हणजे जिथे पोहोचणार आहे ती जागा. एवढ्या दोनच मात्रा असतात खऱ्या. आणि लयकारी नावाचं जे आपण आज एक म्हणजे बरंच त्याला एक मोठं गोड नाव दिला एवढं. हे जे काही होत असते हे या एक आणि दोन याच्याशीच फक्त संबंधित आहे. या एक दोनच्या उदंड अवस्था होतात, होऊ शकतात, झालेल्या आहेत आणि करून ठेवलेल्या आहेत पूर्वीच्या सगळ्या विद्वानांनी. एक दोन तुम्ही म्हणत राहा. एक दोन या एक दोन मध्ये हा जो मधला अवकाश आहे त्याच्या सुद्धा मात्रांचं विभाजन करता येतं. हेही कळलं पुढे माणसाला की एक दोन म्हणताना बघ काहीतरी वाटतं एक दोन. एक दोन जरी म्हणत असताना माझ्यासारखा एखादा मनुष्य किंवा एखाद्याला जर वाटलं की एक दोन त्याच्यापेक्षा जरा काही थोडे जास्त अंक येतात आपल्याला खेळणं म्हणून एक दोन याच्याऐवजी एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन असं आपोआप स्फुरायला लागलं पूर्वसुरीला. संबंध फक्त एक आणि दोनचाच आहे. पुढे तुम्ही त्याला 3-4 म्हणावं, अंकच वाढवत. ताल ही गोष्ट फार वेगळी आहे. ताल ही गोष्टच वेगळी आहे. या 1-2ला सुद्धा काही विशिष्ट मात्रांपर्यंतच बांधून ठेवायचं.
इथून तालाची निर्मिती झाली. की 1-2 1-2 कळलं एकदा म्हटल्यानंतर, पण हे 1-2 1-2 अमर्याद आहे, नाही करता येणार त्याच्यात काही विशेष फार, किंवा त्याला एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच सांभाळता येईल प्रत्यक्ष गाऊन पाहायचंय म्हटल्यानंतर. त्यामुळे सोयीसाठी शेवटी त्या मात्रांचा कुठेतरी संक्षेप करावा लागला. 50 मात्राचा ताल करता चालाने नाही केला. 28 मात्रेचा तो 30 मात्रेपर्यंतचा ताल करता आला म्हणून केला. 30 मात्रापर्यंत आपल्याला निभवता येऊ शकेल असं पूर्वसुरींना वाटलं, त्यावेळेच्या कलावंतांना वाटलं. म्हणून त्याने 30 ते जास्तीत जास्त 32 किंवा 40 ही सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या आहे तालांची. 40 मात्रा आपण होतं काय, 1 आणि 2 हे तत्व लागू केल्यानंतर फक्त 6 म्हटलं तरी त्याचं विभाजन करता येतं. 2-2-2 1-2 1-2 1-2 6 झाल्या, पण तेवढ्याने भागत नाही. 6 म्हटल्यानंतर त्या 6चा आकार काय आहे, त्या 6ची आकृती काय आहे ती निश्चित वेगळी आहे. त्यामुळे त्या 6ला निभवायचं कसं, 6ला निभवायचं कसं म्हणजे 1-2-3 1-2-3 असं समविभाजन सुद्धा करता येतं त्याचं, किंवा 1-2-3-4-5-6 1-2-3-4-5-6 या अंगाने सुद्धा करता येऊ शकतं. म्हणून त्या प्रत्येक तालाला एक कॅरेक्टर समजली गेलेली आहे. पण तो त्या तालाची कॅरेक्टर ही समजली गेलेली आहे त्यामुळे की अरे हे वेगळं वाटतं. म्हणजे अशा तऱ्हेने जर ही ह्या मात्रांचा उच्चार केला गेला तर याची रचना तशीच असायला हवी. मग की जसं तुम्हाला आता परिचयाचा त्रिताल आहे, 3 ताल आहे, त्याच्या मात्रा 16 आहे, मान्य आहे. तिलवाड्याच्या पण मात्रा 16 आहे, पंजाबीच्या पण मात्रा 16 आहे, आणि हे तिन्ही ठेके एकमेकापासून अगदी स्वभाव धर्माने विभिन्न आहेत, संपूर्णतया भिन्न आहे. तिथे 16 मात्रा मोजायचा हा हिशेबच करता येत नाही. ते 16 त्या 16च्या नात्याचे आहे. तिलवाड्याचे 16 हे फक्त तिलवाड्याचेच आहेत, त्याचा त्रितालाशी संबंध नाही. हे पुढे होतं. म्हणजे जसं तुम्ही तुमच्या गाण्यामध्ये राग रागणे आल्या, त्या रागानं तुम्ही प्रत्येक ठिकाणी ह्या रागाला अमुक कॅरेक्टर आहे असं आपण म्हणतो. प्रकृती धर्म म्हणतो आपण त्याचा. प्रकृती धर्म तरी का आहे, का असा प्रकृती धर्म आपण मानला की त्या त्या सुरांचं एका विशिष्ट पद्धतीने, सूर तेच का असे ना, पण विशिष्ट पद्धतीने जर त्याचं उच्चारण होत गेलं तर त्याचे कानावर आघात वेगवेगळे जाणवतात. ते आघात वेगवेगळे जाणवतात आपल्याला. म्हणूनच केलं ना आपण, म्हणूनच त्याला आपण कॅरेक्टरायझेशन म्हणतो. आता हल्लीच्या पद्धतीने सोडून द्या. कंपायलेशनचं प्रोसेस जे आहे की अमुक थाटात इतके राग बसतात की मुळात कल्पना चुकीची नाही बसत. प्रत्येक राग हा स्वतंत्र आहे असं आपण एकदा म्हणल्यानंतर त्यांना याच्यात बसवा नाही, तसं होत नाही. पण आपण आपल्या सोयीसाठी या गोष्टी केल्या आहेत. पण मुळामध्ये गाणं एक गाणं आणि दुसरं गाणं, पहिल्या गाण्याचा दुसऱ्या गाण्याशी संबंध नाही. जे मगाशी मी आपल्याला सुराचं सांगितलं किंवा भूपातल्या जरी, आता तुमच्या रागरागिणीवरूनच बोलायचं झालं, भूपातल्या जरी तुम्ही 5-50 चीजा तपासून पाहिल्या, एकासारखी दुसरी नसते. तिच्या मांडणीत भेद आहे, त्यात सौंदर्यदृष्टी आहे. राग असे ना का तो, म्हणून तो राग संपूर्णतया त्या चिजेच्या पासून बराचसा दूर असतो, मोठा असतो. त्या रागातलं ते एक फक्त आपण निवडून काढलेलं मंथन आहे, एक विचार आहे. त्या रागातला एक विचार म्हणजे ती चीज किंवा ती बंदिश असं आपण मानतो ना. म्हणजे तो राग नव्हे पूर्ण, त्या रागाचं त्याला आपण अपशूट म्हणूया का, हे त्यातलं काहीतरी आहे, तो संपूर्ण राग नव्हे. म्हणून पुष्कळ वेळा काय होतं तुम्हाला ऐकताना, तुम्ही एखादा राग ऐकायला जाता, राग ऐकत नाही,
तुम्ही ती बंदिश किंवा ती चीज ऐकता, त्या रागात निर्माण झालेली चीज ऐकता आणि त्या चीजेच्याच एकंदरीत स्वभाव धर्माला अनुसरून तुम्ही त्याची आलापी अर्थात तो संपूर्ण राग मांडता. तसं मांडायच्या ऐवजी तुम्ही चीज थोडा वेळ गाऊन बाजूला ठेवा आणि रागात घुसा, तुम्हाला त्रास होईल. होतो हा त्रास गाणार नाही असं नाही. सूर जरी तेच असेल माहीत असेल तरी पण एका विशिष्ट चिजेपुरते जे सूर तिथे जमा झालेले आहेत ते आणि संपूर्ण राग याच्यात बरंचसं अंतर असू शकतं असतं. तीच गोष्ट लयीच्या बाबतीत, तीच गोष्ट लयीच्या बाबतीमध्ये की एका विशिष्ट लयीमध्ये जर तुम्ही समजा आता आपण कमीत कमी आकडा त्याच्यातला 4 धरूया, की 4 मात्रा आपण ठेवल्या की म्हणजे 1, 2 तितक्याच वजनाच्या 3, 4 आहे. 1, 2 म्हणजेच 3 आणि 4 ओळीने म्हटल्या 1, 2, 3, 4. याच्यामध्ये फार झालं तर संगीताशी नातं जोडायचं म्हणजे काय होईल? 1, 2, 3, 4 सा रे ग म. ही बांधणी झाली लयीपुरती. तसं नसतं की लयीपुरती नुसती बांधणी अशी होऊ शकते, पण हे गाणं नव्हे. याच्यासारख्या रचना तुम्हाला तालात बांधलेल्या ज्याला रचना म्हणतो आपण, त्या फक्त एखाद्या वाद्यावरच घडू शकतात किंवा तराण्याच्या पद्धतीने ज्याची बांधणी केली जाते की ज्याचा संपूर्ण तालाचा विचार केलेला आहे आणि मग त्याच्याशी सुरावट एक रचली गेलेली आहे. तिथे ज्याला गाणं म्हणतो आपण, मुक्त गाणं ज्याला म्हणतो, किंवा फार झालं तर तुम्ही ख्याल म्हणा तुमच्या सोयीसाठी, तुमच्या सोयीसाठी ख्याल म्हणा की जे मुक्त आहे, त्याच्यामध्ये भरपूर संचार करता येणार आहे. त्याच्यात आलापन होणार आहे, त्याच्यात बोलन येणार आहे, त्याच्यात ताण येणार आहे, त्याच्यात हिशेब येणार आहे. आपण हे सगळं किती जरी झालं तरी हे फारच यांत्रिक होत आहे. यात गाणं कुठेच नाही आहे. बोलताना चांगल्या घेतल्या बुवांनी, सरगम फार चांगली म्हटली बुवांनी, तान फार चांगली मारली बुवांनी, गाणं कुठे दिसलं नाही बुवा. असं आपणच म्हणतो ना पुष्कळ वेळा. हा माणूस लायकार आहे याचा अर्थ हा गाण्यात कमी आहे असं आपण समजून घ्यायचं असतं. एखादी मुलगी जर समजा काळी असली तर आपण म्हणतो ना, तेवढा एक भाग वगळून आपण म्हणतो नाही पण मुलीचा स्वभाव फार चांगला आहे. हे आपण समाधान करून घेतो ना आपलं. तसाच प्रकार आहे हा. की आता माझ्याच बाबतीमध्ये पुष्कळ वेळा मला ऐकायला मिळतो, अहो तुमची लायकारी की नाही फार चांगली आहे बा. मी मनात समजू शकतो या माणसाचं गाणं जरा डावं आहे. तुम्ही की सरगम फार छान करता, याचा अर्थ मला बोलताना करता येत नाही असा होऊ शकतो. याचाच अर्थ असा की गाणं गाण्यासारखं स्वैर आणि मुक्त, त्याच्याकडे आपण कुठल्या दृष्टिकोनाने पाहतो. मुक्त गाणं आहे बा, ठीक आहे, नसे ना का सुरीला. आता जसे आमचे संत तुकडोजी महाराज होते विदर्भामध्ये, त्यांचा आवाज काय, त्यांना गळा तर नव्हता, घसा सुद्धा नीट नव्हता त्यांचा. पण ते एकदा हातात लिंबडी घेऊन उभे राहिले की 5-10 हजार माणसांना असं आवळून धरत असत. काय विषादा एकही मनुष्य दुसऱ्या माणसाकडे पाहिजे चौकशीसाठी सुद्धा, काय होय काय चाललंय म्हणून नाही. हे सामर्थ्य होतं त्यांच्या, त्याला गाणं म्हणतो मी. ते गाणं आहे असे नका शब्दप्रधान, नाहीतरी आपलं गाणं बहुतेक सगळे शब्दप्रधानच असतं. माझी सगळ्यात सोपी व्याख्या आहे शास्त्रोक्त, म्हणजे तुमच्या शास्त्रोक्त संगीताबद्दलची, की ज्याच्यामध्ये शब्द पण असतात, सूर पण असतात, पण जे सूर शब्दांच्या पुढे पुढे करतात त्याला शास्त्रोक्त गाणं म्हणतात, आणि जे सूर शब्दांचा मागोवा घेत जातात ते शब्द संगीत असतं. ज्याला तुम्ही ललित म्हणा फार किंवा इतर. एवढी साधी सोपी व्याख्या करून घेतल्यानंतर मग आपल्या डोक्याला त्रास होत नाही.
नाहीतरी तुम्ही काय करता, एक कुठला तरी शब्द शब्द याचा अर्थच काय, ते काव्य आहे ना, कवन रचलं गेलंय ना, ते चीज म्हणून बांधली गेली आहे ना, काही गरज नव्हती इतका खटाटोप करायची. मला गायचंच आहे, कक्का किक्कीची बाराखडी म्हणून सांगितली असती. आघातासाठी शब्द जर हवे आहे म्हणा, करा सगळी आलापी. परिणाम फारसा होत नाही. तुमचं गाणं तुमच्यापुरतंच जर असेल, तुम्ही स्वतःच्या निजानंदासाठी जर गात असाल, तर तुम्ही परिणामाची क्षिती बाळगायचं काहीही कारण नाही. तुम्ही तुमच्या आनंदात असू शकता. पण जर गाणं आणि श्रोता हा संबंध प्रस्थापित व्हायचा असेल, तुमच्या गाण्याचं मूल्यमापन व्हावं असं तुम्हालाच वाटत असेल, किंवा तुमचा आनंद तुम्ही दुसऱ्याला देता, किंवा मी आनंदात आहे तूही पण जरा आनंदात आईस बाबा रे, म्हणून हे काहीतरी चाललंय. या तीनच गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही त्या माणसाला ऐकवत असताना तुम्ही तुमचा आनंद फक्त किरापत वाटल्यासारखा वाटत असतो. आनंद असतो का पण तो त्याला मिळणारा नसतो ना, पुष्कळ वेळा नसतो सुद्धा, तरी पण तुम्ही देता उदाहरण तक करणार, हे असू द्या तुमच्याजवळ. तर ते जर स्वैर असेल की तुम्ही तितक्या मुक्तपणे त्या शब्दांचा, त्या सुरांचा आनंद घेत असाल, तर तो दुसरा माणूस जवळपासचा म्हणू शकतो, ठीक आहे मला निदान यातले शब्द तरी कळतायत म्हणून बरोबर. अहो नाहीतरी आम्ही लहानपणी गायनशाळेमध्ये गाणं शिकायला जात होतो, त्यावेळी आम्ही राग कुठला तरी लक्षात ठेवायचा, म्हणजे आमच्या जवळपास लक्षात असलेलं जे असेल ते त्याच्याशी ताडूनच पाहत होतो ना. आम्ही गायनशाळेत धिंपलास जरी शिकत असलो तरी तो डोक्यावरून जायचा आमच्या. धिंपलास म्हणून काही लक्षात राहत नसे डोक्यात. हा भूषण संसारा म्हणजे धिंपलास. ही आम्ही आमची स्वतःची सोय पाहतच होतो ना, की आम्ही स्वतःची सोयच पाहत होतो, त्यातूनच आम्ही गाणं शिकलो. पुढे अर्थात नंतर कळायला लागला वगैरे तो भाग सोडून द्या. तसं तालाचं म्हणजे लयीच. साधी लय माणसाला धरता येते ती कशी, आणि ह्या सगळ्या गोष्टी साहचर्यामुळे होतात. मी आधीच सांगितलं, अंगभूत वगैरे तसलं काही नसतं. तुम्ही राहावे म्हणा दुर्गे दुर्गट भारीची आरती, तुमची प्रत्येकाची टाळी त्यातल्या त्यात जवळ पडते ना. मग तुम्ही तो ताल कुठे शिकायला गेला होता, काही नसतं. दुर्गे दुर्गट भारी असं सरळ सरळ म्हटल्यावर तुम्ही नेहमीच्या सवयीमुळे दुर्गे दुर्गट भारी दुर्गण संसारी वगैरे करतो. आपली टाळी चुकत नाही, होता होईल. एखाद्याची चुकते नाही असं नाही, त्यातही चुकते. पण आता याचं जर तुम्ही असं ठरवलं की नाही, हे जरा असं आपल्याला का वाटलं, अशी आपली टाळी बरोबर का पडली, ही टाळी तिथे बरोबर आहे का, हे जेव्हा तुमचं तुम्ही तपासून पाहायचा प्रयत्न कराल, दूर घे दूर गट भारी, अरे टाळी भलत्या ठिकाणी पडते हो. म्हणजे आता दुर्गे दुर्गट भारी दुर्गण संसारी पडली बरोबर, दूर घे दूर गट भारी गवर पडली, मग अशी टवर ऐकू आली. हे तुम्हाला होईल. जितकं सावकाश करायला जाल तिथे तुम्ही स्वतः थोडेसे भावचा चुकत तर नाही ना, नाही पण मगाशी तिथेच पडली होती, आता इथे साधारणपणे पाडा, म्हणून तुम्ही ती टाळी तिथे पाडा. म्हणजे तुम्हाला इतपत ताल कोणालाही समजू, ताल याचा अर्थ टाळी याचा अर्थ तुम्हाला लय कळू शकते, कळते इतपत. यापेक्षा जास्त खोलात शिरायचं कारणही नसतं. म्हणून गाणं हे मुक्त पाहिजे, आणि मुक्त जर असेल तर आपोआपच त्याच्या आघाताला तुम्ही टाळले. त्याचा जो आघात येतो की मी जिथे मुद्दाम एखादा शब्द आवर्जून ठासून मांडतो तिथे तुम्ही ती टाळी देऊन टाकता हो, नसे नका तालात. असं
झाल्यानंतर तुम्ही ची टाळी देता. तालाचा काही संबंध आहे त्याचा? काही नाही. त्याचा तालाशी काहीही संबंध नाही आणि लयशी तर मुळीच नाही. पण तुम्ही एखाद्या विशिष्ट आघात केलेल्या गोष्टीवर टाळी जरूर देता. हीच तुमची टाळी आम्हाला पुरेशी. आम्ही मनात ठरवून घेऊ लय. आम्ही मनात लय ठरवून घेतली आहे. हो असं केलं मी सांग. पण त्याच्या आधी मी ती बांधली आहे. ती मी बांधून घेतलेली आहे. पण मी ती बांधून जरी घेतलेली असली तरी मी सुद्धा त्याच्याशी फारसा संबंध ठेवत नाही. आणि मला ती मांडायची आहे, जोरात मांडायची आहे, मुद्दाम स्टेटमेंट करायचं आहे. म्हटल्यानंतर मग मी त्याच्या तितक्या अंगा प्रत्यंगाच्या मागे लागत नाही. त्याचा विचार सुद्धा मला शिवत नाही. आता याला तुम्ही कदाचित म्हणाल की माझ्या अंगातल्या अंगभूत लयीमुळे असं घडलं म्हणाल तुम्ही एखादं. मी तुम्हाला ते सहज होतं म्हणून तुम्ही चटकन म्हणून गेलात. अहो पण ते त्याचा विचार केला तर ते अवघड आहे. तसं काही नसतं. मला फक्त एक स्टेटमेंट करायचं, ते तुम्हाला पटलं की नाही एवढंच मला पाहायचं. या दृष्टीनं मी लयीकडे पाहतो. सूर तुमचा व्यवस्थित चाललाय, सुरांचे आकृतीबंध व्यवस्थित चाललेले आहे. राग नसेना का बरोबर हो आणि परवा करत नाही. निदान तुम्ही लोक तर मुळीच करत नाही. तुम्ही इतक्या सोयीने आणि मजेत ऐकत असता एखाद्या कलावंताला. पूर्णांशाने तुम्ही खरंच ऐकत नसता. तुम्ही तुमच्या सोयीने ऐकत असता. तुमच्या सोयीने ऐकता आणि तुम्ही तुमच्या सोयीने त्याचं मूल्यमापन करता. याच्या इतकी स्वस्त आणि सोपी गोष्ट कलावंताच्या हाताशी असताना तो कशाला कारण नसताना तुमच्या समोर आपल्या पांडित्याचं प्रदर्शन करेल? नाही करणार. त्याला माहित आहे की यातल्या बऱ्याचशा गोष्टी उडून जाणाऱ्या आहेत डोक्यावर. यातल्या बऱ्याचशा गोष्टी न रुजणाऱ्या आहेत, काही न रुचणाऱ्या आहेत. आणि तरीही त्याचं गाणं तुम्हाला एखाद्या वेळेस असं स्पर्शून जातं की अरे वा रे वा, काय हा मनुष्य गायला, हा मोठा सुंदर गायला. मग तिथे तुम्ही ते विभाजन करत नाही. याची द्रुत चांगली झाली का बोलताना चांगली झाली का हा तालात होता प्रत्येक ठिकाणी, याचा तुम्ही यत्किंचितही विचार करत नाही. आणि तो नसावाच त्यालाच मुक्त म्हणतात. हे मुक्त जेव्हा तुम्ही गाल तेव्हा आपोआप तुमच्या कुठल्याही गोष्टीला सतत 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 एक लय जी तुमच्या डोक्याला तुम्ही धरून ठेवलेली आहे तिच्याशीच तुम्ही तिचा फक्त नातेसंबंध जोडत जाता. मी तालाच्या बाबतीत म्हणत नाही ना, मी मुद्दाम लय म्हणतो. आणि लय इतकी महासोपी गोष्ट नाही आहे तसं पाहिलं. त्यांनाही फक्त 1 आणि 2 एवढ्याच गोष्टी आहे. म्हणून गाणं शिकताना सुद्धा आम्हाला गाणं शिकवताना गुरुजी आमच्याकडून फक्त काय करून घेत असत? सूर पक्का व्हायचा आहे, हो. गळा पक्का करायचा आहे, हो. ताण तयार करायची आहे, हो. मोजा बोटावर 1 2 1 2 1 2 हेच बरेच दिवस करावं लागत असे. 1 2 करताना मधली फक्त लय आमच्या लक्षात यायला लागायची हळूहळू. या 1 आणि 2चं अंतर काय आहे, याची गती किती आहे हे लक्षात येत असते. आणि ते झाल्यावर मग सा रे सा रे सा रे हा पाठ सुरू व्हायचा. आधी सांगायचं छातीत जरा चांगला दम भरून घ्या, सा लावा, लागला सा, समजा लागला असं म्हणतो. इतपत तरी लागला, हो. रे म्हणा, सा रे सा रे सा रे. झालं. सारे व्यवस्थित येतो. सापासून रेचं अंतर कळलं. रे गळ्यामध्ये बसलाय तुमच्या. बस पुढं सा रे रे सा. आरोहण आणि अवरोहणाची क्रिया याच्यामध्ये फक्त लय बांधली जाते. आपण 1 2 1 1 2 1 सा
रे रे सा सा रे रे सा. हा पहिला धडा एक साधारणपणे 7-8 महिने घोटावा लागत असे. यात लय आणि सूर या दोन्हीची जाणीव व्हायला सुरुवात व्हायची. आणि नंतर ज्याला तुम्ही माझी लायकारी वगैरे म्हणता ते फार पुढे आहे. अभ्यासातच ह्या केलेल्या गोष्टी असल्या कारणाने त्याचं वळण कसं माणसाला लागत जातं. साहचर्य मिळाल्यानंतर असोसिएशन्स आपण ज्याला म्हणतो. सा रे रे सा सा रे रे सा सा रे रे सा सा रे रे सा. एक आवर्तन झालं म्हणायचं की हा आता तुम्हाला 3 ताल समजला. सा रे रे सा सा रे रे सा रे सा सा रे रे सा. नादित्यन्ना नादित्यन्ना धातित्यन्ना नादित्यन्ना सा रे सा रे सा रे सा रे रे सा. असं 3 ताल आपलं म्हणायचं. तिने 16 वेळा 16 बीट्स पडल्या म्हणून त्याला 3 ताल म्हणायचं. एवढं तुम्हाला लईत सा रे सा म्हणता यायला लागला. हा त्याचा एवढाच अर्थ असे आपला. हा सा रे सा चालला असताना लयकारी ज्याला तुम्ही म्हणता ती कशी व्हायला लागते मग. सा रे सा सा रे सा सा रे सा सा रे सा 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 रे सा 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 रे सा रे सा रे सा 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 रे सा. ही झाली लयकारी सूर. 2 शब्दाच्या ऐवजी 3 शब्द वापरले. सा रे 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 सा रे सा 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 रे सा 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 रे सा सा रे सा सा रे सा रे सा रे सा रे सा 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 रे सा सा रे सा सा रे सा सा रे सा सा रे. इथे लयचं विभाजन व्हायला सुरुवात झाली. आपण ज्याला म्हणतो चकमा. तर काय कुठे आहे चकमा. सारे रे सारे हे जरी म्हणत असलं तर सारे रे सा रे रे सारे 2च आहेत ना. बीट्स 2च आहेत त्यातल्या. पण तुम्हाला कसं वाटतं ऐकताना सारे रे सारे रे सारे रे सारे 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 रे सा सारे रे सा सारे रे सा रे रे सारे 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 रे 2-2च आहेत. गळ्याचा धर्म असा असतो माणसाचा की तो 2 सूर तरी घेतो आरंभाला किंवा 3 घेतो. म्हणून सारे गामा पधानिसा म्हणत असताना सुद्धा तुम्ही सोय पाहायची असते तुमच्या गळ्याची. ती अशी की सारे गामा पधानिसा. ते सोपं जात आहे म्हणायला. म्हणून तुम्ही तसं म्हणायला जाता. सारे गामा पधानिसा. ज्याला 3 सूर घेऊन जायची सवय 3-2नी जो ज्याचा गळा जाणार आहे तो या सारे गामा पधानिसाचं विभाजन कसं करतो माहित आहे. सारे गामा पधानिसा सारे गामा पधानिसा सारे गामा पधानिसा सारे गामा पधानिसा सारे गामा पधानिसा. सारे गामा पधानिसाच आहे. पण तो आपली सोय पाहतो. कारण 3 सूर चटकन जाणार आहेत त्याच्या गळ्यातून आणि नंतर 2 सूर पडतील. अशी मेहनत करून घेत असतानाच तुम्हाला सूरही कळला. सूर समजतो. सुराचा ठेहराव काय आहे समजल्यानंतर सुराची ताकद समजते. आणि बोटावर मोजून घेतल्या कारणाने 1-2-1-2च्या नात्यात तुम्हाला त्याची लय सगळी समजायला. सरळ लय समजते. वाकडी लय नसतेच तशी. मात्रांच्या हिशेबातच जर ती गोष्ट मांडायची असली तर ती वाकडी नसतेच. ती वाकडी भासते. आता सासा रे रे सासा रे रे सासा रे रे सारे रे सा 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 रे 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 सा 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 रे सा रे रे सा रे 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 सा रे 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 सा रे रे सा 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 रे सा 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 रे 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 सा 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 रे 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 सा 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 रे 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 सा 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 रे 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 सा रे सा रे सा रे सा 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 रे सा रे रे सा 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 रे सा रे सा रे सा सा रे सा रे रे सा 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 रे सा 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 रे रे सा सा रे रे सा सा रे 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 सा 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 रे सा रे 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 सा सा रे सा 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 रे 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 सा 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 रे सा रे रे सा 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 रे रे सा रे सा रे सा रे रे सा सा रे रे सा रे 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 सा 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 रे 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 सा. काय 2च तर सूर आहेत आणि 1-2-1-2च्याच नात्यात चाललेले आहेत. तुम्हाला फक्त भास होतोय की हे वेगळं लागतंय कानाला. याला तुम्ही लयकारी म्हणता कारण नसताना. याला तुम्ही लयकारी म्हणत जाता. लयकारी आहे नाही असं नाही. पण भलत्याच ठिकाणी आपण लयकारीचा साक्षात्कार झाल्याच्या आनंदात असतो.
लयकारी आहे ते पुढे आहे, आणि लयकारी म्हणजे शुद्ध गणित आहे, दुसरं काही नाही. लयकारी म्हणजे गणित आहे. फक्त गणिताशी तुमचं गाणं बांधलंय का? त्याच्यासाठी वाद्य आहेत की ज्या वाद्यांवर किंवा तराण्याच्या गतीचं काही असेल की तुम्ही फक्त नसते तबला किंवा मृदंग आणि तुमचं म्युझिकल कम परकशन इन्स्ट्रुमेंट जे असेल ते, त्याचे आघात, आणि त्या दोघांची फक्त झटापट आहे. ते म्हणजे गाणं नाही. झटापट होऊ शकते. तुमचा हिशेब जर असला की इतक्या मात्रावर उठाव घेतल्यानंतर इतक्या ठिकाणी तिहाई पडणार आहे, हे गणित आहे हो. त्याचा गाण्याशी काय संबंध आहे? काहीही संबंध नाही याचा गाण्याशी. हे गणित आहे. फक्त करता येतं, हवं तेवढं करता येतं. 1 2 1 2 1 2 1 2 आता तुम्ही करताच. 1 2 3 4 म्हणताना, 1 2 3 4 5 म्हणताना 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 ते करताना तुम्ही 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 हे करताना तुम्ही त्या 4 किंवा 7 म्हणता येऊ शकतात. एका विशिष्ट सवयीने म्हणता येऊ शकतात. याला जर तुम्हाला लयकारी म्हणायची असेल तर म्हणा, हे करता येऊ शकतं. पण मूळ काय आहे तर 1 2 3 4 हा नातेसंबंध काही तुटत नाही कुठे त्यातला, किंवा 1 2 हे नातं तुटत नाही कुठे, ते अतूट आहे तिथे. तसंच तुमचा सूर तो जातो का नक्की? ताल चालू आहे, इकडं गाणं चालू आहे, त्या गाण्यातला प्रत्येक अंश त्या तालाच्या अंशाशी कुठे मिळतो जुळतो का? असतो का? तसा अतिशय यांत्रिक होईल, ऐकवणार नाही, तो नसतो. म्हणून गाणं तुमचं स्वैर असतं, ते मुक्त असतं, ते तुमच्या एका विशिष्ट लयीत तुम्ही बांधून घेता. ताल चाललेला आहे, तालाची एक विशिष्ट लय चालू आहे, आणि या दोन याचा कुठेतरी एका बिंदूवर छेद येतो, त्याला तुम्ही हे लयीतलं गाणं म्हणता. कुठेतरी एका बिंदूवर त्याचा एक छेद येऊन जातो, त्याचा अंग वेगळा आहे, याचा अंग वेगळा आहे. याला तुम्ही फक्त लयकारी वगैरे म्हणता, एवढंच, दुसरं काही नाही. असं काही नसतं. हा विचार मला बरेच दिवस त्रास देत होता, आणि म्हटलं की ठीक आहे, काय समजून तरी घेऊया निदान. म्हणून मी गाण्याकडे पाहायला लागलो की अरे नाही, गाणं लयशी संबंधित असलंच पाहिजे असंही नाही, त्याची काही थोडीफार अंगभूत लय असेल एवढंच. तसा ताल हा लयीत असलाच पाहिजे असं नसतं. तालाचे बोल म्हणता येतात, बोल फक्त म्हणता येतात. आता ते लयीत म्हणायचे असली तर त्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे लयीचा संबंध त्याचा तालाचा जरी कुठला जरी झाला तर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 त्यालाच तुम्ही यापुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 त्याच्यावर शब्द बांधायचे जर मी ठरवले, तालाचे गाण्याचे नाही म्हणत मी. 1 2 3 4 5 6 7 8 हे ह्या मात्रा मी म्हणायला लागल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 ना धी धी ना ना धी धी ना. पण मला असं एखाद्या वेळेस वाटतं की नाही, याचं विभाजन आपल्याला 3 1 4 असं करता आलं तर काय? नाधी धीना म्हणायचं आहे. ती ती ना धी ना धी धी ना, ती ती ना धी ना धी धी. संपूर्ण स्वरूप बदलून जातं ना. तुम्हाला वाटेल रूपक सारखं काहीतरी चालेल. ती ती ना धी ना धी धी ना, ती ती ना धी ना धी धी ना, ती ती ना धी ना धी धी ना. 8 मात्रा आहेत. 1 2 3 4च्या नात्यातल्या नाही आहेत त्या, त्याची कॅरेक्टर वेगळी होते. त्याच्यात शब्द बांधले, ती ती नाते, ती कायला चाल लावली. आठ मात्रा वाटणार नाही, एक वेगळा आभास निर्माण करतील ना.
की जसं तुम्ही आता एक 3 ताल 16 मात्र तुम्हाला पाठ आहेत, 16 मात्र पाठ आहेत म्हटल्यानंतर जर समजा एखादा ताल असा तुम्हाला ऐकावं लागेल तर तुम्ही थोडस भाव चढाल. आहेत त्या 16 मान्य आहे. धेन धाकड धेन धागेना ना तिरकट धेन धाकड धेन धागेना धा तिरकट धेन. मात्रा मोजायला 16 आहे पंजाबीच्या ठेक्याच्या, पण म्हणजे नादीत भिन्न आहे का? नाही. पंजाबी वेगळा आहे, पंजाबीची कॅरेक्टर वेगळा आहे, त्यामुळे त्याच्यावर जे काही बांधला जाईल, बांधीश जी तयार होईल ती त्या अंगाने जर बांधली गेली तरच ती त्या तालाची म्हणून समजली जाईल ना, जाईल ना समजली. हा फक्त संबंध तुम्ही कुठे जेव्हा कॅरेक्टरायझेशन येतं की ज्यावेळेला का विशिष्ट तालाला अशा अंगाचा दिसतोय, मग त्या अंगाची बंदिश तुम्ही बांधायला जाता, म्हणजे तुमचं गाणं तुम्ही त्याच्याशी जुळत करायला लागता. म्हणजे तुमच्या गाण्याचा एखाद्या वेळी विस्तारही होऊ शकतो आणि संक्षेप सुद्धा होऊ. काय गरज आहे ते करायची? 4 बीट्स मध्ये म्हणा मुक्त गाऊ शकाल. पण होतं काय की संपूर्ण तालाचा अंदाज घेऊन किंवा संपूर्ण तालाच्या मात्रा ह्या डोळ्यासमोर ठेवून कुठलंही गाणं गायलं जात नाही. निदान हल्ली त्याचं वळण नाही. म्हणून तुम्हाला असं वाटतं हे फार तालात आहे, हे फार लईत आहे. काही नाही. तुमचा ठेका चालू असताना आली का सांगायची जागा, चला आपली जागा आली. फार सोपं आहे. काय संबंध आहे त्याचा? म्हणजे 2 मात्रेचा संबंध आला तुमचा. हो 10 मात्रेचं गाणं म्हणायला घेतला तुम्ही, 9 आणि 10 1 2 संपलं, आलं एकदाच, मोकळा झालो. ही सोयच आहे ना, तुम्ही सोयच पाहता ना शेवटी त्या 12 मात्रेंचा. ज्या 12 मात्रा तुमच्या डिस्पोजलला आहेत किंवा ज्या 10 मात्रा तुमच्यासाठी ठेवल्या आहेत, ज्या तुम्ही निवडल्या आहेत गाण्यासाठी, संचार करण्यासाठी, त्या सगळ्या पहिल्या मात्रेपासून 10 मात्रेपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्ट बांधून काढायची आहे. हा अंदाज घेऊन जर तुम्ही गाणार असाल, आपण फक्त त्याला एक जास्तीचा शब्द प्रयोग वापरतो, नक्कीच गाणं म्हणून. ते सुद्धा खरं नसतं. 10 मात्रेतच बांधलंय, 10ही मात्राचा संबंध ठेवून मी गाणं म्हणणार आहे असं एकदा तुम्ही लक्षात आणल्यानंतर 10 मात्रा गात बसा. आपण तुम्ही 10 मात्रा गाताय, गाणं नाही गात. तुम्ही 10 मात्रा गाता, गाणं नाही गात असं मी समजतो निदान. म्हणून माझा गाण्याचा फक्त संबंध एवढाच आहे. लयकारीचा संबंध एवढाच आहे की लयकारी मला 1 आणि 2 मध्येच दिसते. त्या पलीकडे लयकारी दिसतच नाही, मला समजतच नाही ती लयकारी, आणि समजून घ्यायची इच्छाही नाही आणि त्याची आवश्यकता नसते. 1 आणि 2 हे जर तुम्हाला पूर्णांशानं कळत असलं आणि त्या 1 आणि 2 मध्ये तुम्ही व्यवस्थित संचार करू शकत असला, वाकडे जा, आडवे जा, तिडवे जा, पण 1 आणि 2चं नातं कायम ठेवा, त्याला मी लयकारी समजतो. गाण्याच्या उपयोगाची लयकारी तेवढीच असते. तालाचा जर तुम्हाला ध्यास असेल आणि हे सगळं तालात आहे हे सिद्ध करायचं असेल तर तसं मग 1 2 हे आपल्याला 5 वेळा मोजावे लागतील. हा अंदाज घेऊन मग गावा लागेल, अंदाज घेऊन गावा लागेल, बांधावं लागेल. सगळं त्याचं स्ट्रक्चरच तुम्हाला तयार करावं लागेल आधी. आणि स्ट्रक्चर जरी तुम्ही तयार केलं असलं तरी तुम्ही जर मुक्त असाल तर त्या स्ट्रक्चर पासून बरेचसे दूर जाऊ शकता, जाताही. आणि तरी त्या स्ट्रक्चरशी तुम्ही फक्त काही अवकाश ठेवून संबंध ठेवत जाता. हे गाणं आणि ही लयकारी, एवढाच या विषयापुरता माझा मी केलेला विचार आहे. तो आपल्याला समजावून सांगितला माझ्या भाषेमध्ये. मला वाटतं इथे हा विषय संपतो आहे. त्यामुळे मी माझं भाषण संपवतो. संयोजकांचे आभार मानतो आणि